तर जय भीम जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये. ॲक्च्युली विषय असा आहे की आम्ही 2 दिवस दुकान बंद करून पहाटेचे 4 वाजता अतुल कलेक्शनची सर्व टीम निघाली कोकण बीचला. तर आम्ही सर्वजण जाणार होतो आपल्या 4 व्हीलरमध्ये. आपली 4 व्हीलर या ठिकाणी आलेली आहे. आपली टीम पण सगळीजण येऊन पोहोचलेली होती. तर सागर भाऊनी काढला मस्तपैकी हार, अतुल शेटनी लावला गाडीला हार, अतुल शेटला दिला नारळ. तर अतुल शेट काय म्हणतात बघा. काय बारीक नारळ आहे. गजब बेइज्जती है. तर अतुल शेटनी फोडला नारळ, गणपती बाप्पा देवाचं नाव घेतलं आणि आम्ही आमच्या ट्रिपची सुरुवात केली. अक्षरशः पोरांचा हा आनंद गगनात मावत नव्हता. पोरांनी टाकल्या बॅगी पटापटा डिक्कीमध्ये. मग आम्ही सर्वांनी घेतलं बसून गाडीमध्ये मस्तपैकी. आमच्या दादानी गाडी केली चालू. मग आम्ही देवाचं नाव घेतलं परत एकदा. आणि ही बघा आपली भोसरी. आम्ही निघालो आता कोकणाला. मस्तपैकी गाणे लावले गाडीमध्ये, निघालो आम्ही. अतुल शेट म्हणले चला चहा घेऊ. मग आपले पोरं काय ऐकतात हो. पोरं पटापटा उतरली गाडीमधनं आणि गेले चहाच्या टपरीवरती. सागर भाऊ बोलले पहिला पोटोबा मग विठोबा. मग घेतला मस्त गरम गरम चहा. निघालो पुढच्या प्रवासासाठी. मस्तपैकी पहाटेची सकाळ झाली होती. चारी साईडनी थंड असा गारवा होता. आम्ही लागलो गावातल्या रस्त्याला. गावातल्या रस्त्याला चारी साईडनी घरं होती, हिरवळ शेती होती, झाडे होते. अतुल शेट मस्तपैकी बाहेरचा निसर्ग बघत बसलेले निवांतमध्ये. आम्ही लागलेलो घाटाच्या रस्त्याला. आपल्या दादाने केली टाकी फुल मस्तपैकी. आम्ही निघालो मग 1000च्या स्पीडनी मस्तपैकी. मौत को छू के टक से वापस आ सकते. मग आम्ही फायनली येऊन पोचलो अलिबाग बीचवरती. मग आम्ही सुट्टी देतोय मस्तपैकी. घेतली स्पोर्ट बाईक आणि लागलो फिरायला. अतुल शेटला अलिबाग बीच आवडला नाही, तर अतुल शेट बोलले चला दुसऱ्या बीचला. आता आम्ही चाललोय दुसऱ्या बीचला फुल एन्जॉय करायला. हाराचा काय विषय झालाय. हाराचा काय विषय आपल्या बकरीनी. बघा आमच्या भाऊचं कसा हाल झालेला आहे. ते ताळे केले आपण. अरे कहना क्या चाहते हो. तर विषय असा झालता, आम्ही गाडी जिथं पार्किंग केली तिकडं बकरी येऊन आमचा हार खाऊन गेलेले. आणि सागर भाऊने मला पाण्यात लोळवलेलं. आम्हाला अचानक मध्ये बैलगाडी दिसली आणि आम्ही थांबलेलो नाश्त्याला. अतुल शेट फुल एन्जॉय मध्ये होते. फुल सगळे एन्जॉय करत होते. आम्ही कोकणातल्या मावशीला दिलं नाश्ता बनवायला. आम्ही निघालो दुसऱ्या बीचला, म्हणजेच नागाव बीचला. आम्ही नागाव बीचला उतरलो तर सगळेजण धावत गेलो समुद्रामध्ये. सगळेजण काय ना काही येडे चाळे करतच होते. फुल मस्ती धमाल एन्जॉय करत होतो आम्ही. रिलॅक्स घेतलेला सगळ्यांनी. आतिश भाऊनी तर मला पाण्यातच वाडावडी चालू केलेली. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. हे बघा आम्ही लहान बाळांगत काटे घेऊन खेळत होतो. यही नहीं, अभी और सुनिए. आम्ही समुद्रात केलती फुल मजा. मग आमचा आला पोटाचा विषय. आम्ही गेलो मच्छीवालीकडं. मच्छी बघितली, मच्छी बनवायला पण दिली आणि सगळ्यांनी मच्छी खायला पण चालू केली. सगळ्यांनी जो ताव द्यायला सुरुवात केली तर सुट्टीच नाही दिली कोणी. परत एकदा समुद्रात आलो. समुद्रात सगळे म्हणले चला फोटोशूट करू. फोटोशूटला सुरुवात केली. अतुल शेट तर डायरेक्ट घोड्यावरच बसलेली. फोटोशूट पण केला मस्तपैकी. सगळ्या राईड पण खेळलो. मग आम्ही फुल एन्जॉय करून मग आता शेवटी आम्ही निघालो आमच्या घराच्या दिशेने. फुल असा एन्जॉय झालेला, सगळेजण रिलॅक्स झालेले. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा पहिला व्लॉग हा कमेंट करून सांगा. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि असंच सपोर्ट करत राहा. भेटूया मग नंतर पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.